राज्यभरामध्ये पावसाची ओढ, कोकणापासून विदर्भापर्यंत पावसाची उघडी, तापमान वाढल्यानं उन्हाचे चटके। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील पालू गावात झालेल्या मुसळधार पावसानं काजळी नदी प्रवाहित, शेतीपूरक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान। वाशिम जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात, तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला। तळ कोकणामध्ये पावसाचा जोर वाढला, सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे काही ठिकाणी ओढे पाण्याखाली। परभणी शहरासह जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे बळीराजाही सुखावला। देशभरात आज बकरी ईदचा उत्साह, ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून शुभेच्छा, तर मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। मुंबईतही बकरी ईदचा उत्साह, अनेक ठिकाणी मशिदीसमोर मुस्लिम बांधवांची गर्दी, नमाज अदा करत मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना शुभेच्छा। मुंबईतील प्रसिद्ध मिनारा मशिदीमध्ये बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांची गर्दी, गळाभेट घेत एकमेकांना दिल्या ईदीच्या शुभेच्छा। सोलापूरमधल्या रंगभवन अहले ईदिस इथे मुस्लिम बांधवांचं सामूहिक नमाज पठण, यावेळी मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येनं नमाजसाठी उपस्थित होते। ईदमुळे कल्याणमधल्या दुर्गाडी देवीच्या दर्शनाला बंदी असल्यानं शिवसैनिक आक्रमक, दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसैनिकांकडून घोषणाबाजी। मीरा रोडच्या काशीमीरा इथल्या आणखी एका सोसायटीत कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरनं वादंग, पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवरती नियंत्रण। बकरी ईद निमित्त दिल्लीतल्या जामा मशिदीमध्ये नमाज पठण, मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। विधानसभेच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायला हव्यात, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची प्रतिक्रिया। ठाण्यातनं महायुतीला तडीपार करू असं म्हणणाऱ्यांना जनतेनं तडीपार केलं, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातनं फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। अर्बन नक्षल काही एनजीओमध्ये घुसलेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा आरोप, तर मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्याचाही याच एनजीओ शिंदेंचा दावा। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती 180 जागा जिंकेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। ईव्हीएमवरनं टीका करणाऱ्या राहुल गांधींवरती मुख्यमंत्री शिंदेंची टीका, 2 लोकसभा मतदारसंघातनं निवडून येणारे राहुल गांधी त्यांच्या मतदारसंघातल्या ईव्हीएमला दोष देणार का, मुख्यमंत्र्यांचा सवाल। कोकण पदवीधर निवडणुकीतनं मनसेचे नेते अभिजित पानसेंनी उमेदवारी मागे घेतली, यासाठी ठाण्यातल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचे जाहीरपणे आभार मानले। छगन भुजबळांनी बोलावली समता परिषदेची बैठक, पक्षांतर्गत नाराजी आणि मराठा ओबीसी आरक्षण याबद्दल चर्चेची शक्यता। लक्ष्मण हाकेंना आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार, संदीपान भुमरे, अतुल सावे आणि भागवत कराड हाकेंच्या उपोषणस्थळी जाणार, तो ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याचं लेखी आश्वासन द्यावं, लक्ष्मण हाकेंची मागणी। विधानसभेला 288 जागा लढवण्याची ओबीसी नेत्यांच्या बैठकीत ठराव, सगळे सोयऱ्यांचा जीआर काढू नये अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरू, तर शिंदे समिती बरखास्त करावी, ओबीसी नेत्यांची मागणी। 80% मराठा कुणब्यांमध्ये समावेश, याची उत्तरं बबनराव तायवाडेंनी द्यावीत, तर उपोषण मागे घेऊ, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंचं बबनराव तायवाडेंना प्रत्युत्तर। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याकडनं पाण्याचाही त्याग, सरकार दखल घेत नाही तोपर्यंत पाणीही पिणार नाही, लक्ष्मण हाकेंची भूमिका। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा लक्ष्मण हाकेंना फोन, हाकेंच्या तब्येतीची विचारपूस केली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आपण याबद्दल चर्चा करू, वडेट्टीवारांचं आश्वासन। मंत्रिमंडळ विस्तारासाठी लवकरच राज्यातल्या 3ही महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीवारी, राष्ट्रवादी 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदं मिळवण्यासाठी प्रयत्नशील, तर आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रादेशिक समतोल साधण्यावर महायुतीचा भर। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, पण आमचे नेते देवेंद्र फडणवीसच, भाजपचे नेते गणेश नाईकांचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसमोरच विधान, ठाण्यात पार पडलेल्या महायुती विजय संकल्प मेळाव्यात गणेश नाईकांचं वक्तव्य। भुजबळ भाजपसोबत सत्तेत जाण्यास इच्छुक नव्हते, याबाबतीत ते आपल्याशी खासगीत बोलले, मात्र त्यांच्या मागे तपास यंत्रणा लागलेल्या होत्या, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून मोठा गौप्यस्फोट।
बारामतीमध्ये 22 आणि 23 जूनला स्वाभिमानी संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक होणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींची माहिती. जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्न. जून अखेरीस वाघनखं आणण्याबद्दल बैठक होणार. मंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. मुंबईच्या मालाड पश्चिमेतील CWC केंद्रात ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणुकीसाठी मेळाव्याचं आयोजन. परीक्षा पे चर्चासारखे दिखाऊ कार्यक्रम करणारं केंद्रातील भाजप सरकार. नीट परीक्षेतल्या गैरव्यवहाराबाबत मात्र गप्प. जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट करत सरकारवरती ताशेरे. शक्तीपीठ महामार्गाचं काम थांबवायला हवं. लोकांचा विरोध असताना काम करणं चुकीचं. याबाबतीत शासनासोबत चर्चा करणार. खासदार अशोक चव्हाण यांची माहिती. प्रताप पाटील चिखलीकरांच्या पराभवानंतर नांदेड लोकसभेत दौरा. अशोक चव्हाणांनी आपल्या विजयासाठी बरेच प्रयत्न केले. चिखलीकरांची प्रतिक्रिया. भोकर मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून यावा या दृष्टीनं तयारी सुरू. प्रमुख कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत पुढची रणनीती आखली जाईल. तर उमेदवार ठरवण्याचा अधिकार आपला नाही. अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. राज्यामधल्या शिक्षकांचा प्रलंबित पगार, जुन्या पेन्शन योजनांचा प्रश्न पटलावरती आणला. त्यामुळे शिक्षक आपल्या बाजूनं असतील. नाशिक विभागाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडेंना विश्वास. 400 पार म्हणजे मनुस्मृती आणण्याचं प्लॅनिंग. टी राजा यांच्या वक्तव्याबद्दल जितेंद्र आव्हाडांची टीका. जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना महाराष्ट्रात येण्याची परवानगी देऊ नये. टी राजा यांच्या वक्तव्यावरनं नाना पटोलेंची भूमिका. सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे 1500 ते 2000 पर्यटक अडकले. यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक पर्यटक अडकल्याची माहिती. अडकलेल्या पर्यटकांसोबत काही जणांशी मुख्यमंत्र्यांचा फोनवरून संवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोननंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. सिक्कीममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना तातडीनं मदत पुरवण्यासाठी हालचाल सुरू. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली बैठक. संवेदनशील क्षेत्रातल्या सुरक्षा वाढवण्याच्या सूचना. गृहमंत्री अमित शहांकडून जम्मू काश्मीरच्या धर्तीवर शून्य दहशतवाद योजना लागू करण्याचे निर्देश. दहशतवाद संपवण्यासाठी नवीन मार्ग अवलंबले जातील. सूत्रांची माहिती. राज्यात आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक वारीचं मोठ्या प्रमाणात स्वागत करा. तसंच वारकऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेकडून हवी ती मदत पुरवा आणि सोयी द्या. मुख्यमंत्र्यांचे आदेश. भाजपमध्ये ताळमेळ नाही. निवडणुकीत 240 जागा देऊन हुकुमशाही चालत नाही. हे लोकांनी दाखवून दिलं. आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवरती निशाणा. मुंबई महानगरपालिकेकडून 10% नाही तर 40% पाणी कपात. पालिकेनं भूमिका स्पष्ट करावी. आदित्य ठाकरेंची मागणी. नाना पटोलेंकडून एलॉन मस्क यांच्या वक्तव्याचं समर्थन. जनतेमध्ये ईव्हीएमवरील तो विश्वास आता राहिलेला नाही म्हणत ईव्हीएमला विरोध केला. जर ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असेल तर देशातल्या सर्वच निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी करावी. जिथे उमेदवार निवडून आलाय तिथे ईव्हीएम चांगलं आणि जिथे उमेदवार पराभूत झालाय तिथे ईव्हीएम वाईट. उदय सामंतांची आदित्य ठाकरेंवर टीका. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील पूसला इथे शेतकरी बहिणींचं 7 दिवसांपासून आमरण उपोषण. वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी. सोलापुरात जेव्हा जेव्हा दंगल घडली तेव्हा सत्ता कुणाची होती? सोलापूरच्या दंगलींमध्ये कुणाची पिल्लावळ सहभागी होती? काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवरती भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा पलटवार. भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे चिंचेवाडीतल्या एका युवकाची आत्महत्या. आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी पंकजा मुंडेंची सांत्वनपर भेट. बीडच्या चिंचेवाडीमध्ये आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी पंकजा मुंडेंची सांत्वनपर भेट. यावेळी पंकजा मुंडेंनाही अश्रू अनावर. आत्महत्या केलेल्या गणेश बडे यांच्या अंत्यविधीला पंकजा मुंडेंची उपस्थिती. कुटुंबियांच्या आक्रोशानं उपस्थित नेते गहिवरले. कधी स्वतःचं संतुलन बिघडू दिलं नाही, भूमिका कमकुवत घेतली नाही. पण या आत्महत्यांमुळे आपण कमकुवत होतोय. कुणीही स्वतःचा जीव देऊ नका. पंकजा मुंडेंची बीडमधल्या कार्यकर्त्यांना विनंती. वर्ध्याच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बी बियाणांचं मोफत वितरण. डॉक्टर अभ्युदय मेघे यांच्या प्रयत्नातनं वर्धा सोशल फोरमचा उपक्रम.
साताऱ्याच्या वाईमधील कृष्णा नदीवरती बांधण्यात आलेलं बलकवडी धरण कोरडं ठाक. धरण बांधताना गावानं उभारलेली पुरातन मंदिरांसह घरांचेही अवशेष दिसत असल्याचं चित्र. जळगाव शहरातलं काँक्रिटीकरण फसलं. पाणी विस्तारणासाठी पुरेशी सुविधा नसल्यामुळे सखल भागात पाणी साचलं. गोव्यातनं अवैधरित्या नगर जिल्ह्याला दारू घेऊन जाणाऱ्यावरती बारामतीमध्ये कारवाई. 12,61,000ची दारू, 2 चारचाकी आणि 2 मोबाईल असा 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. बेळगावच्या किणे गावाजवळ 2 कार आणि दुचाकीचा अपघात, 3 जण गंभीर जखमी. दिल्लीमध्ये पाण्याची भीषण टंचाई कायम. आज पुन्हा राजधानीमध्ये भाजपकडनं 52 ठिकाणी आंदोलन केलं जाईल. दिल्लीमधल्या पाणी संकटावर भाजपकडनं दिल्ली सरकारचा निषेध. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वात आंदोलन. दिल्लीच्या विविध भागात पाण्यासाठी भाजपच्या नेतृत्वात भाजपच्या पुढाकारानं निदर्शनं. दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर जलबोर्डाच्या कार्यालयावरती महिलांकडनं दगडफेक. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांकडनं यमुना खादर भागात जलबोर्ड पाईपलाईनची तपासणी. पुढचे 15 दिवस मोठ्या पाईपलाईनच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करावेत. मंत्री अतिशी यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना विनंती. नवी दिल्लीतील भाजप खासदार बनसुरी स्वराज मटका फोड आंदोलनामध्ये सहभागी. दिल्लीतल्या पाणी टंचाईवरती दिल्ली सरकारच्या विरोधात भाजपचं आंदोलन. नीट परीक्षा प्रकरण. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करावी. माजी मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांची मागणी. काही ठिकाणी नीट परीक्षेत अनियमितता, दोषींवरती कारवाई होणार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं वक्तव्य. राहुल गांधींच्या जागेवरचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता. रायबरेली निवडणार की वायनाड, उत्तर आज मिळणार. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते येडियुरप्पा आज सीआयडी समोर हजर होणार. टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती. सलमान खानला युट्यूबवरनं जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला राजस्थानमधनं अटक. अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद. कुवेत आग दुर्घटना प्रकरण. मृत्युमुखी पडलेल्या गोरखपूरमधल्या 2 कामगारांच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारकडनं 5 लाखांची मदत. 1.5 टन वजनाची पंचधातूची हनुमान गदा आणि 1 टन वजनाचं धनुष्य राम रथातनं अयोध्येत पोहोचलं. उधमपूर जम्मू बारामुल्ला रेल्वे मार्गाचं काम जवळपास पूर्ण. रेल्वे मंत्र्यांची माहिती. T20 वर्ल्ड कपच्या आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये पाकिस्ताननं अखेरच्या मॅचमध्ये आयर्लंडला 3 विकेटनं पराभूत केलं. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंजा सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई. 10 दिवसात 50 कोटींचा आकडा पार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.